जय गुरुदेव, जय महाकाल। आज आता आपण वास्तूविषयी थोडं बोलूयात, कारण की खूप असे लोक येत आहेत आमच्याकडे की वास्तूविषयी म्हणजे वास्तूमध्ये खूप त्यांच्या दोष असतात आणि त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतो। त्या संदर्भात आपण आजपासून आता वास्तूचे एक दिशेविषयी आपण जाणून घेऊया। तर सुरुवात आपण पूर्व दिशेपासून करणार आहोत। पूर्व दिशा ही रवीची म्हणजे सूर्याची दिशा आहे, मान सन्मानाची दिशा आहे। जर ही दिशा कट असेल, या दिशेला जडत्व असेल, ईशान्येपेक्षा दिशा उंच असेल, कचराकुंडी असेल, शौचालय असेल, साईट मार्जिन असेल, जडत्व निर्माण केलेलं असेल, पोटमाळे असतील पूर्व दिशेला, तर अशा घरच्या लोकांमध्ये नेत्ररोग किंवा हृदयाचे रोग उद्भवतात। आणि ह्या घरचा जो कर्ता पुरुष आहे त्याला अपमानाची बाजू सहन करावा लागते, कारण की रवी हा मान सन्मानाचा कारक आहे आणि जर तीच दिशा दूषित असेल तर त्याचा परिणाम हा घरच्या कर्त्या पुरुषावर होत असतो। तर अपमानाची बाजू सहन करावी लागते, घरामध्ये मान सन्मान नसतो। कदाचित घरचा जो पुरुष आहे, मुख्य पुरुष, त्याचा मृत्यू होऊ शकतो आणि त्यानंतर या घरचा जो अधिकार आहे तो स्त्रियांकडे जातो। पण स्त्रिया कारभार सांभाळू शकत नाहीत, म्हणून हळूहळू धनाचा नाश होतो, संपत्तीचा नाश होतो। हे सगळे प्रॉब्लेम हे पूर्व दिशेमुळे होत असतात। त्यामुळे पूर्व दिशेला शौचालय नसावं, साईट मार्जिन नसावं, पूर्व दिशा कट नसावी, पूर्व दिशेला जडत्व नसावं, घराच्या समोर एखादं मंदिर नसावं, त्याची छाया आपल्या घरावरती पडलेली नसावी, किंवा एखादा मोठा वृक्ष नसावा, त्याची छाया, त्याची सावली आपल्या घरावरती पडायला नको। या गोष्टीचं खूप महत्त्व आहे वास्तूमध्ये। खूप छोट्या गोष्टी असतात आणि त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागत असतो। जर तुमची पूर्व दिशा कट असेल, शौचालय असेल, साईट मार्जिन असेल, जडत्व असेल, कट असेल किंवा पूर्व दिशा बंद असेल, तर लवकरात लवकर वास्तू बिन तोडफोड न करता आपण त्याच्यावरती रेमेडीज करून ती वास्तू व्यवस्थित करू शकतो, त्याचं बॅलन्स व्यवस्थित करू शकतो। ऊर्जेचं बॅलन्स व्यवस्थित झालं की सगळं काही होतं। जी दूषित ऊर्जा, ते दूषित गुण निर्माण झालेले असतात, आपण रेमेडीज करून त्या गोष्टी तिथे स्टेबल करू शकतो। तर तुमची पूर्व दिशा कट असेल, शौचालय असेल, साईट मार्जिन असेल, जडत्व निर्माण झालेलं असेल किंवा पूर्व दिशा बंद असेल, कचराकुंडी ठेवलेली असेल, तर त्वरित ह्या गोष्टी आपल्याकडनं शक्य होत असेल तर आपण हलवू शकतो, दुसऱ्या दिशेला ठेवू शकतो। अन्यथा आपण त्यावरती रेमेडीज करून त्याचे परिणाम कमी करू शकतो। जर तुमचाही असा काही प्रॉब्लेम असेल तर जरूर आमच्या खाली कॉन्टॅक्ट दिलेला आहे, आमच्याशी कॉन्टॅक्ट करावा। मी खूप असे आत्तापर्यंत 75 ते 80 सुखी संसार आम्ही करून दिलेले आहेत आमच्या वास्तू रेमेडीजनुसार। आम्हाला जेवढं ज्ञान आहे त्या ज्ञानानुसार मी सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित करून आता त्यांचे सुखी संसार चालले ते। नाही तर खूप त्यांच्यामध्ये खूप प्रॉब्लेम होतात, म्हणजे पूर्व दिशाच नाही तर अदरवाईज सगळ्या दिशांमध्ये वास्तूमध्ये जो काय दोष असेल आपण रेमेडीज करून त्या ठीक करू शकतो, बिना तोडफोड न करता। त्या गोष्टी लक्षात ठेवाव्या। असं जर कोणाची दिशा कट असेल, आपण आज पूर्व दिशेचा विषय घेतला, तर हळूहळू आपण सगळ्या दिशांचा विषय घेणार आहोत की कुठली दिशा कशी असावी, कुठल्या दिशेला काय ठेवावं, काय नको आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण पुढच्या भागांमध्ये करणार आहोत। तर दररोज एका दिशेचे आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत, माहिती अपलोड करणार आहोत। चला, आजच्यासाठी एवढंच। जे कोणी आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जय गुरुदेव, जय महाकाल।